नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे तिसरं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन द फॉल ऑफ ट्रॉय याचा पहिला पार्ट सादर करणार आहे. आता याचे दोन पार्ट आहेत. याचे दोन व्हिडिओज मला करावे लागणार आहेत आणि ते करणार आहे. त्यातला पहिला पार्ट आपल्यासमोर हा देतोय. तर पार्ट सुरू करण्यापूर्वी या कथेबद्दल एक सांगतो. ही एक अत्यंत सुंदर सुरेख अशी कथा आहे जी ग्रीक दंतकथेवरती आधारलेली आहे. एक एलियाड नावाचं एक महाकाव्य होमर नावाच्या कवीनं लिहिलेलं आहे आणि या दंतकथेवरती आधारलेलं किंवा या काव्यावरती आधारलेली ही दंतकथा असं आहे. तर याच्यामध्ये पहिला पार्ट खूप छान सुंदर आहे. आपण सुरुवात करूया. तर बघा, द इलियाड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय. आता इलियड ही इलियम किंवा ट्रॉय ची कथा आहे. आता हे ट्रॉय काय आहे बघा, तर अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. तर हे ट्रॉय नावाचं जे शहर आहे हे कुठं वसलेलं होतं तिथं बद्दल सांगितलेलं आहे बघा. तर हे एक अत्यंत संपन्न असं शहर जे ट्रेडिंग सिटी आहे, व्यापारी शहर आहे, जे आशियाच्या भागामधलं जवळ असलेलं जे एक अरुंद असा समुद्र आहे आणि एजियन पासनं ब्लॅक सी काळ्या समुद्रापर्यंतचा जो भाग आहे तिथं त्या दरम्यान ते वसलेलं हे जे शहर आहे. आणि इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. तर बघा, हे जे शहर आहे हे खूप सुस्थितीत असं वसलेलं आहे. व्यापार आणि शेती या दोघांच्यासाठी हे ते खूपच चांगलं होतं. In front of the city was the sea over which sailed the ships of Troy. आता बघा, या शहराच्या अगदी बरोबर समोरच्या बाजूला समुद्र आहे. विशाल असा समुद्र आहे, मोठा समुद्र आहे आणि ज्या समुद्रावरती अनेक जहाजं ही ट्रॉय शहरामध्ये व्यापारासाठी येत होती किंवा त्या जहाजांची ये-जा चाललेली असायची. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. आणि ते जहाजं आपल्यासोबत काही माल आणि धान्य ही घेऊन येत असायची, त्यांची ने-आण चाललेली असायची. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट ऐरा. आता त्या शहराच्या मागच्या बाजूला, राईज म्हणजे राईज उभं असणे, इथं रोज आहे, राईजचा भूतकाळ दिलेला आहे. तर त्याच्या शहराच्या मागच्या बाजूला माउंट ऐडा म्हणजे आयदा नावाचा एक मोठा पर्वत होता या शहराच्या मागच्या बाजूला. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि ज्या पर्वतामधून म्हणजे माउंट ऐडा जो आहे त्यातून अनेक नद्या आणि अनेक प्रवाह हे वाहत होते. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टिल. आता ज्या टेकड्या आहेत या टेकड्यांमधलं, डोंगरांमधलं ज्या दऱ्या होत्या, जे काही खोरं होतं ते, त्या दऱ्या हे वेल वॉटर्ड होत्या. म्हणजे पाण्याचं मुबलक प्रमाणामध्ये तिथं पुरवठा होता, पाणी होतं आणि ते फर्टिल होतं म्हणजे सुपीक होतं. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टिल फील्ड्स अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडोज while sheep fed on the slopes of the hill. आता ती दरीमधली माती सुपीक होती जिथं कॉर्नसाठी
काही तृणधान्य उगवण्यासाठी किंवा त्याचं पीक घेण्यासाठी खूप चांगलं होतं. मग कॉर्न तिथं घेतलं जायचं. आता असं त्या सुपीक अशा जमिनीमध्ये सोबतच कॅटल फिडिंग सुद्धा घेतलं जायचं. म्हणजे गुरांच्यासाठी चारा सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जी काही कुरणं होती, मेडोज होती, तिथं संपन्न असा हिरवा चारा तिथं मुबलक प्रमाणामध्ये असायचा. आणि जे काही शीप फेड म्हणजे जे बकऱ्या वगैरे जे आहेत त्या मात्र उतारावरील डोंगराच्या उतारावरचा जो स्लोप आहे, म्हणजे उतार आहे, त्याच्यावरती तिथं जे असणारं जे काही गवत आहे त्यावरती त्या शेळ्या मेंढ्यांचा जे काही गुजारा हा चालत असायचा. म्हणजे एकूण काय तर हे अत्यंत सुपीक, संपन्न, श्रीमंत, भरभराटील गेलेलं असं हे ट्रॉय शहर होतं. Round their city, the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. आता या शहराच्या मागच्या बाजूनं, ट्रॉय शहराच्या मागच्या बाजूला मोठाच्या मोठा पर्वत आहे आणि पुढच्या बाजूला समुद्र आहे. तर त्या समुद्राच्या बाजूला हे जे ट्रॉयचे जे रहिवासी आहेत, ज्याला आपण ट्रोजन्स असं म्हटलेलं आहे, ह्या ट्रोजननी काय केलं होतं, एक खूप मोठाली अशी मजबूत अशी भिंत बांधलेली होती, तटबंदी बांधलेली होती, की ज्यामुळं समुद्रावरून कुठल्याही प्रकारचा कोणताही शत्रू त्यांच्या शहरावरती हल्ला करू शकणार नाही, अशा उद्देशानं त्यांनी तो मोठाच्या मोठा भिंत आपल्या शहराभोवती बांधलेली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. आता ती जी भिंत होती ती खूप मजबूत अशी बांधलेली होती आणि ती रुंद होती, ज्यामुळं लोक त्याच्यावरती बसत होती किंवा चालत होती, एवढं ते रुंद असं ती भिंत होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन. आता त्या भिंतीला तिथं असणार म्हणजे तटबंदीला असणार जे काही मोठ्याच्या मोठ्या अशी काही गेट सुद्धा होती, मोठीची मोठी द्वार होती, महाद्वारं होती जी उघडी असायची. अँड पीपल कुड गो टू द सी शॉर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. तो शहराचा जो द्वारं होती, दरवाजे होते, गेट होते, हे उघडे असायचे, ज्यामुळं लोक काय करायचे तर शहरातली लोक समुद्र किनारे जायची आणि तिथं जो काही त्यांना आनंद उपभोगायचा होता तो आनंद त्यांना मिळवल्यानंतर परत ते पाठीमागे यायची, परत यायची शहरामध्ये. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. पण युद्धाच्या वेळेला मात्र ते जे गेट्स होते ती बंद केली जात असायची. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फॉर्ट्रेस. आणि त्यावेळेला मात्र ते जे शहर आहे एका मजबूत अशा गडीसारखं, फॉर्ट्रेस म्हणजे गडी, किल्ला किंवा एखादा कोट असतो, भुईकोट असतो, त्यासारखं एखाद्या मजबूत अशा गडीसारखं ते शहर बनून जायचं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. जे सर्व प्रकारच्या हल्ल्यांपासून अत्यंत सुरक्षित असं होतं. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट. त्याच्या भोवती असणाऱ्या ज्या भिंती होत्या, तटबंदी होती, त्यानं ते शहर संरक्षित केलं होतं. सोबतच ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. सोबतच त्याच्या पाठीमागं समोर भिंत आहे, तटबंदी आहे, वॉल आहे आणि पाठीमागून मोठ्याच्या मोठ्याला खूप उंच अशा हिल्स पण आहेत, डोंगर रांगा पण तिथं त्याच्या पाठीमागच्या बाजूने आहेत. म्हणजे एकूणच काय तर हे शहर चहूबाजूंनी संरक्षित केलेलं होतं. तर अशा प्रकारे बघा, ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. तर अशा प्रकारे हे एक शहर, ट्रॉय नावाचं जे शहर होतं ते अशा प्रकारे अगदी सक्षमपणे, मजबूत अशा प्रकारचं जो संरक्षित केलं होतं, जे त्याच्या कडेच्या असणाऱ्या सभोवतालच्या भिंतीनं, आणि सोबतच त्याचा बचाव, त्याचं रक्षण केलं होतं त्यांच्या अगदी त्याचं उत्तम पद्धतीने त्याचं संरक्षण केलं जात होतं. कशा कुणाकडनं तर त्यांचे जे काही शूर असे जे सैनिक होते त्या सैनिकांकडनं सुद्धा या शहराचं रक्षण केलेलं गेलेलं होतं किंवा संरक्षित केलेलं होतं या शहराचं. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. आणि पण काय झालं बघा, तर ग्रीसचे जेवढे राजे होते
आणि जे काही हिरोज होते म्हणजे योद्धे होते त्यांनी या ट्रोजनच्या विरोधामध्ये युद्ध जाहीर केलं किंवा युद्ध घोषित केलं. कारण काय बघा, बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. याचं कारण का, तर ट्रॉयचा जो राजपुत्र होता पॅरिस हॅड परस्युडेड हेलन वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनेलस. तर बघा, कळीचा मुद्दा हा होता, हे सगळं अत्यंत व्यवस्थित चाललेलं होतं, पण ट्रॉयचा जो राजपुत्र होता त्याचं नाव पॅरिस, यानं काय केलं होतं, तर ग्रीकचा जो राजा मेनेलस आहे त्याच्या पत्नीचं म्हणजेच हेलनचं मन त्यानं आपल्याकडं वळवून घेतलेलं होतं. म्हणजेच काय, तर हेलन ही प्रिन्स पॅरिसला भाळलेली होती, ती त्याच्या प्रेमात होती. पॅरिसचं हेलनवरती आणि हेलनचं पॅरिसवरती प्रेम होतं. आणि यातनं झालं असं बघा, टू एलोप विथ हिम. एलोप या शब्दाचा अर्थ प्रियकरासोबत पळून जाणे. म्हणजे बघा, विषय असा आहे, लक्षात घ्या, ग्रीकचा राजा आहे मेनेलस, याची पत्नीचं नाव आहे हेलन, जी विवाहबद्ध झालेली स्त्री आहे. अशा विवाहबद्ध झालेल्या स्त्रीचं मन ट्रॉयचा जो युवराज आहे, राजपुत्र आहे पॅरिस, यांनी आपल्याकडे वळवलं. आणि त्यामुळं झालं असं की ती हेलन आहे ती आपल्या प्रियकरासोबत म्हणजेच पॅरिस सोबत पळून आली. कुठं, तर ट्रॉय. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. आणि पॅरिसनं हेलनला ट्रॉयमध्ये आणलं, पळवून आणलं, किंवा हेलनच ट्रॉयमध्ये पळून आली. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनेलस. आता हा जो मेनेलसच्या बाबतीत खूप वाईट घडलेलं होतं. त्याची पत्नी दुसऱ्या युवराजासोबत, ट्रॉयच्या युवराजासोबत पळून गेली होती, किंवा किंबहुना यानं तिला पळवून नेलं होतं. पण तिच्या पळवून नेण्याला हेलनची मान्यता होती. त्यामुळं तरी सुद्धा या ग्रीक लोकांना रिव्हेंज घ्यायचं होतं, म्हणजे बदला घ्यायचा होता. कुणाचा, तर त्या ट्रॉयच्या युवराजाचा, पॅरिसचा. दे सेल टू ट्रॉय अँड लेड सीज टू द सिटी. त्यामुळे त्यांच्यावरती बदला घ्यायचा होता, म्हणून त्यांनी आपली जहाजं ट्रॉयच्या दिशेनं हाकारली. आणि त्यांनी काय केलं, तर ट्रॉय शहराला त्यांनी वेढा घातला. सीज म्हणजे वेढा घातला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. आता जे ट्रॉयचे रहिवासी होते ट्रोजन्स, ते सुद्धा अगदी त्यांनी सुद्धा त्यांच्याशी जोराचा निकराचा त्यांच्याशी लढा दिला. आणि हा वेढा तब्बल 10 वर्ष असा चालू राहिला किंवा असा चालू होता. द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सीज डिड नॉट एंड. आता ते जे युद्ध होतं ते दिवसा चालू होतं आणि दर दिवशी ते म्हणजे 10 वर्ष रोज यांचं युद्ध व्हायचं. आणि यामुळं त्या वेड्याचा काही शेवट झाला नाही. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एका बाजूला ग्रीकांना ते शहर जिंकता आलं नाही. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि दुसऱ्या बाजूला ट्रोजन्सना सुद्धा त्या ग्रीकांना त्यांच्या समुद्रातून दूर लांबपर्यंत त्यांना हाकलता आलं नाही, त्यांना हाकारता आलं नाही. त्यांच्या जहाजातनं त्यांना दूरपर्यंत त्यांना पळवून लावू शकले नाहीत आपल्या शहराच्या जवळून आसपासून. त्यांनी जो वेढा सुद्धा त्या उठवू शकले नाही. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स. दर दिवशी काय करायचे, हे जे ट्रॉयचे रहिवासी होते ट्रोजन, हे त्यांच्या त्या शहराच्या गेटच्या बाहेर यायचे. हे ग्रीक त्यांच्या तंबूतून आणि त्यांच्या जहाजातून ते बाहेर यायचे. अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि त्यांचं युद्ध चालू व्हायचं. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. काही वेळेला खूप मोठं युद्ध त्या दोन्ही सैन्यांमध्ये व्हायचं.
समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. पण काही वेळेला एकच युद्ध व्हायचं. कुणाचं? तर ते दोन महान योद्ध्यांमध्ये एक युद्ध व्हायचं. म्हणजे अख्खं सैनिक न लढता काही वेळेला अख्खं सैन्य लढायचं आणि काही वेळेला फक्त दोन योद्धे, या बाजूचे एक आणि त्या बाजूचे एक, असे दोन योद्धे लढत असायचे. समटाइम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक. काही वेळेला ट्रोजन त्यांच्यावरती भारी पडायचे, काही वेळेला ग्रीक ट्रोजनवरती भारी पडायचे. म्हणजे या युद्धाला शेवटच नव्हता. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरी सुद्धा ते जे युद्ध होतं ते आजपर्यंत, म्हणजे तोपर्यंत 10 वर्षापर्यंत चालू राहिलेलं होतं. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आता ह्या युद्धामध्ये दोन्ही बाजूंचे जे महान योद्धे होते, शूरवीर जे योद्धे होते, हे मारले गेलेले होते. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, the brave Hector was at last killed by Achilles. तर बघा, जवळजवळ 9 वर्ष आपल्या शहराचं ग्रीकांकडून रक्षण केल्यानंतर शेवटी ट्रोजनचा जो ब्रेव शूरवीर असा जो योद्धा होता, हेक्टर त्याचं नाव होतं, तो ॲकिलिसकडनं मारला गेला. हुम नन कुड रेसिस्ट, की ज्याचा कुणीही प्रतिकार करू शकलं नाही. रेसिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. बट ॲकिलिस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉइझन्ड ॲरो दॅट एंटर्ड हिज हील. पण शेवटी जो ॲकिलिस जो होता तो सुद्धा नंतरच्या काळामध्ये मारला गेला. त्याच्या टाचेला एक पॉइझन्ड ॲरो म्हणजे विषयुक्त असणारा जो बाण होता, जो बाण त्याच्या टाचेमध्ये येऊन लागला आणि ज्याच्यामध्ये ॲकिलिस हा मारला गेला. याच ॲकिलिसनं हेक्टरला मारलेलं होतं. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड. तर ह्या फक्त ॲकिलिसची फक्त जी टाचच होती, जिला जखम झालेली होती, त्याचं उरलेलं अख्खं शरीर हे जखमे विना होतं, जखम विरहित होतं. टाचेत विषयुक्त बाण, विषारी बाण घुसल्यामुळं त्याचा मृत्यू झालेला होता. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. आता त्यानंतर जो पॅरिस जो राजपुत्र होता, युवराज होता, ज्यानं हेलेनला पळवून आणलेली होती, तो सुद्धा नंतरच्या काळामध्ये मारला गेला. ऑल्सो बाय अ पॉइझन्ड ॲरो. आणि त्याचाही मृत्यू हा असाच विषारी बाणानं, विषयुक्त बाणानं सुद्धा त्याचाही मृत्यू पॅरिसचा झालेला होता, इथं झाला. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिईंग शट अप इन देअर सिटी. तर बघा, तर जे ट्रोजन्स होते की नाही, ते अगदी त्यांच्या शहरामध्ये बंदिस्त राहून ते अक्षरशः थकलेले होते, कंटाळलेले होते, दमलेले होते. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. आता बघा, तर रोजच आपल्याला त्या बंदिस्त शहरामध्ये राहून राहून ट्रोजन्स सुद्धा कंटाळलेले होते, थकलेले होते, दमलेले होते. आणि जे ग्रीक होते, त्या ग्रीक सैनिकांना सुद्धा लॉंगिंग या शब्दाचा अर्थ तीव्र इच्छा असणे, त्यांना सुद्धा आपल्या घरी जाण्याची सुद्धा त्यांना उत्कट अशी इच्छा होती, तीव्र इच्छा होती आपल्याला घरी जाण्याचं. पण तरी सुद्धा त्यांचं युद्ध जे होतं ते तसंच चालू राहिलेलं होतं. म्हणजे या युद्धाला शेवटच नव्हता. हे दमलेले होते, कंटाळलेले होते, सारखं त्या ह्याच्या आत राहायचं, गेटच्या आत राहायचं. त्यामुळं आणि ग्रीकांना सुद्धा त्यांच्या खूप दिवसापासून 10 वर्ष ते ग्रीक सैनिक इथंच लढत असायचं, त्यांना घरी जायला मिळत नव्हतं, तरी सुद्धा हे युद्ध चाललेलं होतं. तर मित्रांनो, हा पहिला पार्ट आहे, हा इथंच संपतोय. मी याचा दुसरा पार्ट नक्की अपलोड करणार आहे, तुम्ही तो नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो.